नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील एका इमारतीचा काल संध्याकाळी स्लॅब कोसळून या दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। आणि या सर्व जे विद्यार्थी असतील किंवा जो मृत पावलेला विद्यार्थी आहे त्याच्या कुटुंबियांना शिवसेनेतर्फे आर्थिक मदत देखील करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत विजय चौगुले सर आहेत। सर, नेमकी तुम्ही घटनास्थळी भेट दिलेली आहे, तिथली परिस्थिती सध्या काय आहे आणि काय मदतीचा तुम्ही आश्वासन दिले त्याला? खरं पाहिलं तर काल रात्री आमचे सर्व नगरसेवक वगैरे आमचे सर्व लोक तिथे होते। कोपरखैरण्यातले नगरसेवक तिथे संपूर्ण घटनास्थळी होते। त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी मदत केलेली आहे। मुलांना काढण्यात सर्वपणे तात्परतेने सर्व झालेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा काय लोकांना ॲडमिट केलेलं। मी आता स्वतः कोपरखैरण्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो। तिथं 2 बहिणी ॲडमिट आहेत। एकाचं स्पाईनला मार लागलेला आहे, एकीचा पाय फ्रॅक्चर आहे, स्पाईनला मार लागलेला आहे। म्हणून माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सर्व गोष्टी कानावर टाकल्यात। आमच्या हरीश मस्के खासदारांच्या पण कानावर या सर्व गोष्टी आम्ही टाकलेल्या आहेत। आणि आम्ही खरं पाहिलं तर ही दुर्दैवी घटना आहे। म्हणजे एक आई वडील आपल्या मुलाचं भविष्य बघण्यासाठी क्लासमध्ये पाठवतात आणि क्लास ज्या घरामध्ये ते क्लास चालतं त्याचं स्लॅब कोसळताना त्या ठिकाणी त्यांचा अंत होतो। हे आम्ही आईवडिलांचं जे दुःख झालं ते दुःख फार वेगळं दुःख आहे आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत। पण आम्ही आज या नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने त्या मसे या मुलाला आम्ही 5 लाख रुपये, ते आता 10वं 12वं आटपून आले की आम्ही त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना चेक देणार आहोत। आणि आजचे मुलं जे आता ॲडमिट आहेत, हॉस्पिटलला ॲडमिट झालेले आहेत, त्यांचा पण सर्व खर्च शिवसेना उचलणार आहे। सर, ज्यावेळी काल घटना घडली तब्बल 2 तासांनी आयुक्त, महापौर आणि उपमहापौर घटनास्थळी पोहोचले। स्थानिकांनी रोष व्यक्त करत त्यांना 5 मिनिटाच्या आत तिथून बाहेर काढलेलं आहे। कसं बघते? नाही, बाहेर काढलेलं म्हणजे ही शोकांतिका आहे। या नव्या मुंबईची शोकांतिका आहे। नवी मुंबईचा जो एक प्रकारे जो सिडको आणि या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ज्या काही बिल्डिंगी उभे राहिल्यात आणि तिथल्या स्थानिक नेत्यांच्या मदतीने ज्या काही अनधिकृतपणे या बिल्डिंगी उभे राहिल्या आहेत, ह्या बिल्डिंगी उभं राहत असताना यांनी कधी सर्वसामान्य जनतेचा विचार केलेला नाही। आज कोपरखैरणाचा आमदार कोण आहे, कोपरखैरण्याचे मंत्री कोण आहे, कोपरखैरण्याचा महापौर कोण आहे, ह्या सर्व गोष्टीचा तपास करायला पाहिजे। मी तर बोलतोय, आज एवढ्या मोठ्या मोठ्या वल्गना माननीय त्या भागाचे आमदार करतायत, त्या भागातले सर्व नेते लोक करतायत, तर डॉक्टर तिथले स्थानिक डॉक्टर करतायत। तर माझं म्हणणं आहे का ह्या पण गोष्टीची यांनी श्वेतपत्रिका काढायला पाहिजे। मी तर आमदारांना सांगतो की स्वतःच्या गावापासून श्वेतपत्रिका काढायला सुरुवात करा। बोनकोडा आणि खेरण्याची परिस्थिती बघायला गेल्यानंतर आज खेरणं हे कोकणी मुस्लिमांचं एक स्वतःचं हक्काचं गाव होतं। आज ते गाव पण राहिलं नाही। त्या ठिकाणी बांगलादेश उभा राहतो का काय, म्हणजे मिनी पाकिस्तानच तिथं उभं राहायचं असं हे बोलू नये मी मिनी पाकिस्तान, पण बोलायची पाळी आले तिथं पाहायला पाहिजे। मी याचं पण पत्र मी आता किरीट सोमायला पत्र देणार आहे, बाबा या ठिकाणी जाऊन बघ किती मुस्लिम लोक तिथं, कुठले मुस्लिम आहेत याची थोडी तपासणी कर। मूळ गावठाणांना त्या मुस्लिमांचा तिथं अंश थोडा राहिला आहे, पण बाहेरून कुठले आलेल्या लोकांचं किती तिथं हे राहिलेलं आहे। आज हे रोजाचे दिवस आहेत, मला या गोष्टीचं वाईट वाटतंय, पण ह्या गोष्टी पण तिथं ज्या पद्धतीने घरं बांधली गेलेली आहेत आणि ज्या पद्धतीने उद्या काय झालं, एखादा भूकंपाचा जर झटका बसला, मी तर बोलले की 75% ही नवी मुंबई त्याच्यामध्ये अस्त होऊ शकते। ते पण अनधिकृतचे, मी अधिकृतच्याबद्दल बोलत नाही, पण ह्याकडे आमदारांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि श्वेतपत्रिका काढायला पाहिजे। कालची झालेली ही दुर्घटना फार बेकार झालेली दुर्घटना आहे। म्हणजे काही मुलं आपला आनंद उपभोगतात, आपलं शिक्षण घेत असतात आणि त्या शिक्षणाच्या ठिकाणीच त्यांच्या डोक्यावरती पूर्णपणे स्लॅब कोसळतो, म्हणजे काय हे करायचं। आणि आमचं निष्ठुर नमन आमची नवी मुंबई महानगरपालिका आहे। आमचे महापौर तिथे येऊन जातात, तिथं आमचा आयुक्तही येऊन जातो, उपमहापौर येऊन जातात। तुम्ही साधं त्यांच्या पालकांना बोला की बाबा त्यांचा खर्च आम्ही करू, त्या पण गोष्टी यांनी केलेल्या नाहीत, फक्त आल्यात शोबाजी करून निघून गेलेल्या आहेत। आज आम्ही आमच्या मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही ठरवलं शिवसेनेचं की या मुलाला पण आम्ही मदत करणार आहोत आणि त्या संपूर्ण मुलांचं हॉस्पिटलचं जे खर्च आहे
ते पूर्ण खर्च नवी मुंबई शिवसेना उचलणार आहे. कुठेतरी या संपूर्ण घटनेला पालिका प्रशासन जबाबदार आहे का? कारण ज्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या भक्कम समजल्या नवी मुंबई पालिका सायन हॉस्पिटलमध्ये या विद्यार्थ्यांना भरती करण्याच्या तयारीमध्ये होती. लाज वाटते मला हे आमच्या प्रशासनाचं. तुम्ही सांगताय की सायन हॉस्पिटलमध्ये भरती करायला निघाले होते. अरे तुम्ही इथं फोर्टीज हॉस्पिटल आहे, तुमचे संपूर्ण इथं नवी मुंबईत मोठे मोठे एवढे हॉस्पिटल आहे. खरं पहिलं तर यांनी न सांगता यंत्रणा अपोलो सारख्या MGM सारख्या मोठ्या हॉस्पिटल, DY पाटील सारख्या अशा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये या मुलांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला पाहिजे होतं. पण आता तुम्ही बोलताय सायन हॉस्पिटलला पेशंट पाठवण्याची तयारी चालते. किती निष्ठुर झालेले आहे आमची नवी मुंबई महानगरपालिका, आणि या गोष्टीचा मी निषेध करतो. पण येणाऱ्या महासभेमध्ये आम्ही याच्यावर लक्षवेधी घेणार आहोत. नक्कीच. तर आपण पाहू शकतो की अत्यंत निष्ठुर अशी ही नवी मुंबई महानगरपालिका आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे. येणाऱ्या महासभेत देखील हा मुद्दा उचलून धरणार असल्याचं विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.